कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। उर्मिला, काय ग? अगं काय नाश्त्याची काही तयारीच केलेली नाहीये? येतील जण सगळेजण आता। अगं शिवा म्हणाली होती की नाश्त्याचं ती बघेल म्हणून। मी शिवा म्हणाली, केलेलं काहीच नाहीये ना, नुसती म्हणाली। जाऊ दे, मीच घराला घेते काहीतरी। गुड मॉर्निंग सीताई। गुड मॉर्निंग काकू। काय नाश्त्याचं बघताय का? कोणाला तरी बघावंच लागणार ना। आणि सगळ्यांना गरम गरम हवं असेल तर ते काय, मी डोशाचं पीठ तयार करून ठेवलंय ना, हे बघा। आता आले ना सगळे की गरम गरम करून घालते। हा, डोसे? हा करा। अगं उर्मिला, काय मूर्खपणा चाललाय हा? अरे तुम्ही माझ्याशी बोला ना। हे बघा सीताई, मला माहितीये तुमचा माझ्यावर खूप राग आहे, पण ह्या सगळ्याची शिक्षा तुम्ही घरच्यांना नका ना देऊ। तुमच्याशिवाय घर कसं चालेल? माझ्याशी चाळे करायचे नाही का असले? चाळे कुठे आहेत? ही तर जादूची झोपटी आहे। हे सगळं ना ह्या सगळ्यांना आवडत असेल। मी हे खपवून घेणार नाही अजिबात। दूर राहा माझ्यापासून, कळलं? हे घ्या। वाह 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 वाह, डोसे गरमा गरम, क्या बात है। आजी आजी मी आता। अरे खा खा। उर्मिला, अगं मला प्लेट नाहीये आता। अगं नाही, शिवा गरम डोसे करते ना ती आंटी। वाह 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 वाह, काय मस्त झालाय डोसा। वाह, हा डोसा जर एखाद्या अण्णांनी खाल्ला असता ना, साऊथ इंडियन अण्णांनी डोसा बनवणाऱ्या, त्याने एकदम शाबासकी दिली असती। वाह, फॅन्टास्टिक, कमाल झालाय। पण भाऊ, यासाठी शाबासकीचा मान जातो तो मात्र आपल्या शिवाला। हा काय म्हणजे शिवानी केला हा डोसा? वाह, खरंच माझा विश्वासच नाही बसत। हा चहामध्ये साखर किती चमचे टाकायची ह्याचा विचार करून ज्या शिवाचा हात थरथरायचा, ती शिवा काय पदार्थ बनवायला लागली आता। हो, खरं 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 खरं। सीताई, हे तुमच्यासाठी स्पेशल। अरे हे काय लिहिलंय? हे काय आहे? सीताई, माझ्याकडनं चूक झाली आणि त्याची शिक्षा पण मी पूर्ण केली। आता माझं हे सॉरी एक्सेप्ट करा ना, म्हणजे सगळा मॅटर क्लोज होईल। शिवा, मॅटर काय? मॅटर नाही ते, म्हणजे भाऊ ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना सगळा। हा, पण शिवा, तुझी ही अशी सॉरी म्हणायची पद्धत भारी आहे एकदम। मला असला फाजीलपणा अजिबात आवडत नाही, मी तुला सांगितलं होतं। मग कशासाठी करतेस हे सगळं तू? सीताई, मला शेवटचं माफ करा ना एकदा। मी काय करायचं ते तू मला सांगू नकोस, आणि असं परत केलंस ना तर किचन मध्ये जाऊ देणार नाही मी तुला। अगं आई, ऐक ना, तू मला माफ केलंस ना, तिला माफ कर आता। आशू, तुझी गोष्ट वेगळी आहे। तू खोटं बोललास, यासाठी मी हिला कधीही माफ करू शकणार नाही। सीता, ऐक ना, तू मोठी आहेस, समजून घे ना तिला। अगं तुझ्यासाठी एवढं प्रेमाने तिने हे सगळं तयार केलंय, खाऊन घे 2 घास। तू फक्त काय फक्त नाही, म्हणजे नेहमी तिला समजूनच घ्यायचं का आपण? मला कोणालाही समजून घ्यायचं नाहीये आणि कोणाशी काही बोलायचंही नाहीये। सीता, काय? मला वाटलं सीताई मला माफ करतील। हे बघ शिवा, तू तुझ्या परीने प्रयत्न केलायस, काळजी करू नकोस, मी बोलतो तिच्याशी। नाही भाऊ, सासू सुनेच्या नात्यामध्ये दुसऱ्या नात्यांची ओढाताण नको। माझ्यापासून सुरुवात झाली आहे ना, मीच सॉल्व्ह करीन। आशूवर माझं प्रेम होतं, पण लग्न होऊन या घरात आले
तो जेवढा आशूसाठी धक्का होता तेवढाच माझ्यासाठी पण होता. मी करते सावरून घेण्याचा प्रयत्न, पण कठीण आहे हे सगळं. मी करते ते चूक आहे की बरोबर हे काहीच कळत नाहीये. आणि हे सगळं करत असताना जर या घरातून मला बाहेर पडण्याची वेळ आली तर मी खरंच सीताईचं मन जिंकू नाही शकले तर काय? शिवा, तुम्ही म्हणालात की वेळ हे सगळ्यावर औषध आहे, पण ती वेळ कधी येईल मला नाही काही कळत आहे. मला कळतंय. म्हणजे तुझ्या डोक्यात, तुझ्या मनात जो गोंधळ चाललाय ना तो सगळं कळतो मला. सीताईला म्हटलं खरं की तुमचं मन जिंकेन मी, पण मला वाटतं की मी खूप चुकीचं काहीतरी करतेय. म्हणजे या मन जिंकण्याच्या नादात कोणाची मनं दुखावली नाही ना जाणार. आणि त्यात आशूचं तर मला काही कळतच नाही. मध्येच चांगला वागतो, मध्येच असं तुसड्यासारखा वागतो. शांत राहा, आधी शांत हो बघू. हे शिवा, मला एक सांग, तू पहिल्यांदा गाडी कधी रिपेअर केली होतीस? एकदम लहान असताना. आणि गाडीला हेडलाइट्स काय असतात? म्हणजे अंधारात पुढचं दिसायला. दिसतं म्हणजे कुठवरचं दिसतं? म्हणजे आता ते गाडी आणि त्या हेडलाइटच्या पॉवरवर डिपेंड आहे ना. पुढे जाता येईल एवढं तर दिसतं. अरे हाच तर मुद्दा आहे. म्हणजे काही वेळा आयुष्यात फार पुढचं काही दिसत नाही, पण एक एक पाऊल का होईना आपण पुढे जातो हे महत्वाचं आहे. अच्छा, म्हणजे सावकाश एक एक पाऊल पुढे टाकायचं. आता कसं? अरे ही माझी शिवा आहे. हे बघ शिवा, थोडा वेळ लागेल, पण एक वेळ अशी असेल जी तुझी असेल. अरे वा, आता कसं? हे सवय मला. दिव्या, अगं काय हे इतके सगळे कपडे कुणाचे आहेत? चंदनच्या लाडक्या आजोबांचे. काय झालं? काही नाही, थांब मी मदत करते तुला. माझ्या उभ्या आयुष्यात कधी इतकी कामं केली नाहीत मी, आणि आता मला काय काय करायला लागतं. काय स्वप्न बघितली होती? काय स्वप्न? राजाची राणी व्हायचं होतं मला. मोठ्या महलात राहायचं होतं. सुख माझ्या पायाशी लोळण घालेल असं वाटलं होतं मला. खरं तर मला जे आयुष्य जगायचं होतं ते तर शिवाच्या पदरात पडलंय. दिव्या, अगं तू काहीतरी सांगत होतीस ना? कसलं काय हो, राणीची दासी झाली आणि पदरात हे पडलं. हे सगळं ना त्या चंदनच्या आजोबांमुळे. दिव्या, अगं ते धोतर. त्याला का माझं धोतर? हे काय आहे? हे धोतर आहे माझं असं? नाही सॉरी आजोबा, चुकून झालं, मी मुद्दाम केलं नाही. आता हे काय असं नेसू निरा करून? नट मोगरे, एक काम येत नाही. महामूर्ख. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.